श्रीनगरमध्ये 3 मोठे स्फोट झाल्याची माहिती। श्रीनगर विमानतळ परिसरात संशयास्पद ड्रोन आढळले। विमानतळाभोवती अनेक स्फोटांचे आवाज। सियालकोटमधील लॉन्चपॅड भारतीय लष्कराने उडवलं। लुनी येथे दहशतवाद्यांचा लॉन्चपॅड बीएसएफ कडून उद्ध्वस्त। भारत आणि पाकिस्तानातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेकडून मध्यस्थीची तयारी। तणाव कमी करा, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांचा पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखाला फोन। जम्मूतील संवेदनशील भागातून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं। भारत पाकिस्तान वाढत्या तणावात खबरदारीचा उपाय। केदारनाथ धाममधील हेलिकॉप्टर सेवा तात्पुरती स्थगित। भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने निर्णय। वैष्णव देवीच्या दर्शनाला गेलेले बुलढाण्यातील खामगावचे 22 भाविक कटारमध्ये अडकले। महाराष्ट्र सरकारकडून भाविकांना परत आणण्याचे प्रयत्न। चंदीगडमध्ये स्वयंसेवकांच्या मोठ्या रांगा। आम्हाला सैन्यासाठी काहीतरी करायचंय, तरुणांची मोठी गर्दी। बोलायचं नसतं, डायरेक्ट ऍक्शन घ्यायची असते। भारत पाकिस्तान तणावाच्या स्थितीवर शरद पवारांची प्रतिक्रिया। संत ज्ञानेश्वर माऊलींच्या 750व्या जन्म सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची हजेरी। फडणवीसांनी संजीवन समाधीचं घेतलं दर्शन। मालवणमधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा। सिंधुदुर्ग दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री देवेंद्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला करणार अभिवादन। राजधानी दिल्लीच्या काही भागात पावसाची हजेरी। पुढील काही दिवस ढगाळ हवामानासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची हवामान विभागाची माहिती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।